लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कालपासून गणेशोत्सव सुरू झालेला आहे. उद्या गौरी आवाहन आहे आणि 3 दिवस गौरी आणि गणपतीचं पूजन होणार आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा सण म्हणजे गणेशोत्सव. या गणेशोत्सवाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सामाजिक सणाचं स्वरूप प्राप्त करून दिलं. त्यामुळे अनेक सामाजिक उपक्रम या 11 दिवसाच्या कालावधीमध्ये होत असतात. परंतु एक अत्यंत महत्वाचा संदेश देण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे की गणेशोत्सव साजरा करत असताना पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो ते 2 उदाहरणाद्वारे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि या 2 उदाहरणानंतर महाराष्ट्राबाहेरच्या एका राज्यामध्ये परप्रांतातून आलेले उच्च शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी पालकांच्या शिवाय राहणारे विद्यार्थी, एकटे राहणारे विद्यार्थी गणपतीची, गुणपतीची उपासना कलेच्या माध्यमातून कशी करतात आहेत याचे 2 उदाहरणं तुम्हाला देत आहे. त्या उदाहरणामध्ये माझा व्हॉइस ओव्हर असणार नाही आणि ते 2 उदाहरणं झाल्यानंतर हा लाईफ पॉझिटिव्हचा व्हिडिओ संपेल. पहिला गणपती आपण बघतो आहे डाव्या बाजूला, दिल्लीच्या जवळ गुरुग्राम नावाचं विस्तीर्ण शहर आहे, उपनगर आहे. आणि त्या ठिकाणी पर्यावरणाचा ध्यास घेतलेला आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी विडा उचललेल्या पर्यावरणवादी महिलेने स्वतःच्या हाताने तयार केलेला नैसर्गिक माती आणि नैसर्गिक रंगांच्या माध्यमातून तयार केलेला गणपती आपण बघतो आहोत. आणि उजव्या बाजूला पर्यावरणामध्ये उपलब्ध असणाऱ्या फुलं, पानं यांची आरास केलेले गणपतीची पूजा मांडणी आपण बघतो आहोत. ज्या महनीय स्त्रीने ही गणपतीची मूर्ती तयार केलेली आहे आणि ही आरास केलेली आहे, ती जमिनीचा पोत केमिकल विरहित नैसर्गिक साधनाद्वारे कसा टिकवायचा आणि त्यातून उत्पन्न कसं करायचं याच्यावर प्रचंड काम त्या महिलेने केलेलं आहे. गुरुग्राम मध्ये टेरेसवर तयार केलेला त्यांचा गार्डन आणि छत्तीसगड सारख्या नक्षलवादी आणि आदिवासी प्रवण क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले शेतीचे नवीन प्रयोग हे वाखाणण्यासारखे आहेत. आकाशवाणीच्या अनेक वाहिन्यांवरून त्यांनी जमिनीचा पोत,
नैसर्गिकरित्या कसा टिकवायचा याच्यावर अनेक सोदाहरण व्याख्यानं दिलेली आहेत आणि त्यांच्या मुलाखती दूरदर्शनवरही प्रसिद्ध झालेल्या आहेत. दुसरा गणपती बघूया. हाही गणपती नैसर्गिक संसाधनाने तयार केलेला आहे. हा गणपती बेंगलोरमध्ये पदवीचं प्रशिक्षण घेणारे उच्च शिक्षित भारताच्या निरनिराळ्या प्रांतातून राज्यातून आलेल्या लोकांनी एकत्रित येऊन केलेला गणपती आहे. बघा त्या ठिकाणी गणपतीची मुद्रा कशी आहे ते बघा, समोरचा मोदक कसा आहे बघा, समोरचा मूषक कसा आहे तो बघा, आणि त्याच गणपतीची त्यांनी प्रतिष्ठापना कशी केलेली आहे ते बघा. या दोन्ही उदाहरणातून एकच संदेश द्यायचा आहे की पर्यावरण पूरकता ही अत्यंत महत्वाची आहे. नैसर्गिक संसाधनाचा वापर हा जास्तीत जास्त करायला हवा. पुनर्वापर करता येणाऱ्या गोष्टींचाच वापर करता यायला पाहिजे. प्रदूषण न पसरवणाऱ्या वस्तूंचाच वापर करायला हवा. गणपतीची पूजा ही गुणपतीची पूजा आहे आणि त्यामुळे गुणांचं प्रदर्शन व्हायला हवं, विकृतींचं नव्हे. असं जर केलं तर हा गणेश जो 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आहे तो संकटहर्ता होईल. गणपती कोणाला पावतो तेही महत्वाचं आहे. जी मुलं आई वडिलांची सेवा करतात त्यांना गणपती लवकर पावतो, कारण गणपतीने आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा घालून जगत प्रदक्षिणा घातल्याचा धडा जगाला घालून दिलेला आहे. गणपती हा कली युगातील संकट निर्माण करणाऱ्या लोकांसाठी, सद प्रवृत्तीच्या लोकांसमोर विनाकारण संकट निर्माण करणाऱ्या लोकांसाठी संकट करता आहे. बाकी सर्व लोकांसाठी तो संकट हरता आहे. Similar to taranas in Hindustani music, so it's that, it's instrumental, and I think it will be a success. It's our first attempt even performing together, but